आजच्या दिवसातील ओ चला पाणी आला. आपण पाहतोय आज मला वाटते 5:30 आपल्याला इथेच वाजणार आहेत असं वाटू लागलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं मॅचचा स्पीड आहे आणि अंतिम सामना थोडासा क्विक खेळा, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि आता टाइम या ठिकाणी आपल्याला टाइमर सेट करावं लागेल पुन्हा एकदा. कारण आपण जर बघितलं तर पावसाचं प्रमाण थोडस वाढू शकतं. ऑन साइडला खेळाय चेंडूला मोठा फटका 6 धावांसाठी अतुल ठाकरेच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो अतुल, तोच फटका या ठिकाणी बघायला मिळाला. आणि अंतिम सामना आजच्या दिवसातला खेळवला जातोय तो म्हणजेच नित्यसाई लोहिया नगर आणि त्यांच्या समोर असलेला आई सोनसरी तांबडमाळ या संघादरम्यान. मागील 3 दिवसाचा विचार केला तर विजयी संघाला बाय मिळत होती. आज मात्र आई सोनसरी तांबडमाळ संघाला बाय मिळाली होती, जो की दुसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या फेरीमध्ये आला होता. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. अलंदा कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल. मला वाटते सूरज त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षणामध्ये इथे थोडस आपण पाहतोय फेरबदल होत असताना, कारण की उजव्या आणि डाव्या हाताचे हे फलंदाज. हॅलो चेक, हॅलो चेक. हो हो हो, इथे झेल असू शकला असता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच त्याच्या हातातनं हा झेल सटकला गेलाय. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 12 वरती. चेंडू टाकून दिला आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक अजून सुद्धा. ऑन साइडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. मॅडम बॉलचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 12 धावा. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने थोडीशी घाई करायची आहे, कारण आपण पाहतोय पाऊस या ठिकाणी जर आला तर ही स्पर्धा जी आहे लाईव्ह आहे, ती लाईव्ह तुम्हाला करता येणार नाही. लाईव्ह तुमच्या घरपर्यंत पोहोचणार नाही किंवा रेकॉर्डला सुद्धा राहणार नाही. तुम्हाला नंतर सुद्धा बघता येणार नाही किंवा मग थर्ड अंपायर सुद्धा बघता येणार नाहीये. त्यामुळं विनंती असेल की लवकरात लवकर ही मॅच आपल्याला पूर्ण करावी लागेल. किमान 15 मिनिटांमध्ये 3 षटकं ही पूर्ण करावीत. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटं हे नक्कीच आपण वापरायला हवीत. आरंभ कोम बॉलिंग मार्क वरती राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. त्याच्यासमोर या टेनिस विश्वाचा अजून एक लुकलुकला सितारा या ठिकाणी आपण पाहू शकतात. हुक करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितले की हा चेंडू नो बॉल आहे आणि आता मिळेल फ्री हिट. छातीच्या लेवलला हा चेंडू हाताळला गेला होता. इथे मात्र धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या या 5 धाब्यानं जाऊन पोहोचते, ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17चा खतरा या ठिकाणी कोणाच्या बाजूनं या ठिकाणी बघायला मिळतोय पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतात खराब गोलंदाजी मी म्हणेन आरंभ याची या चेंडूवरती. अतिरिक्त वेग या ठिकाणी निर्माण करण्याच्या नादामध्ये कदाचित हा चेंडू
बीमर हाताळला गेलाय. आता फ्री हिट असेल अतुल, याच्यासाठी हा फ्री हिट पाहणं गरजेचं आहे. दरम्यान फ्री हिटचा फायदा कदाचित कॉन्बॅन्ड विकेटचा प्रयत्न, मात्र फ्री हिट असल्यामुळं बेनिफिट हे फलंदाजाला मिळतंय. धावफलक 17 धावांवरती अजून सुद्धा कायम आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत. माफ करा, इथे एक चेंडू टाकून झालाय, कारण की पहिला चेंडू नो हाताळला होता. राईट आर्म विकेटचा मारा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा विचार केला, 2 चेंडूमध्ये किती धावा आल्यात आपण पाहतोय. आय थिंक या 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. आरंभ याने एक नो टाकला होता, मात्र त्यानंतर फ्रीटच्या नंतर अतुल याला चांगल्या पद्धतीनं त्याने बाद केलंय. आता उजव्या हाताचा फलंदाज, त्यामुळं ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय आरंभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज आरंभ कोम. गॅप मध्ये चेंडूला टाकलं जात आहे. चेंडू चाललाय डीप गली क्षेत्राच्या बाजूनं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या ठिकाणी 21 धावसंख्या. हा चौकार आलाय. या चौकारांशी धावफलक पुढे सरकलं गेलं 21 वरती. आरंभ या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या एकूण आपण जर बघितलं तर आय थिंक 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. एक चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. दरम्यान आरंभ शेवटचं षटक टाकत असतो, मात्र आता सेकंड ओव्हर त्याच्या हातामध्ये दिली गेली आहे. सामना सुरू आहे. लोहियानगर विरुद्ध सोनसरी तांबडमाळ. लोअर फुल टॉस टू द फिल्डर खेळला आहे. ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि आता एक संधी मिळाली असती धावचीची. योगेश याच्यासाठी हा चेंडू होता. फुल टॉस डिलिव्हरी, मात्र त्या फुल टॉस डिलिव्हरीचा चांगला वापर करता आलेला नाहीये. ज्या फलंदाजाला मैदानामध्ये अगोदर पाठवलंय निलेश याला, मात्र निलेश याच्या माध्यमातून पाहिलं तर आय थिंक तो 2 चेंडू खेळलाय आणि 2 चेंडूमध्ये पाहिलं तर 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. थोडंसं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. अगोदर थोडासा थेंब थेंब पाऊस सुरू झाला होता. सरळ बॅटचा वापर केला होता पुन्हा एकदा. तो क्षेत्ररक्षक आता मात्र डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळेल का पाहणं गरजेचं आहे. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 24 धावा. धावसंख्या चांगली आहे. मी म्हणेन धावसंख्येचा एक आलेख जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतोय. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकूण धावसंख्या बघायला मिळते 24 धावा, म्हणजेच आतापर्यंत 1 चेंडू या षटकाचा अजून सुद्धा शिल्लक असेल. इथे 2 ते 4 धावा आल्या किंवा मग षटकार आला तर धावसंख्या वेगानं डायरेक्ट 30च्या आसपास जाऊ शकते. मात्र कशा पद्धतीने निलेश हा प्रयत्न करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल थोडीशी घाई करा. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 3 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आतापर्यंत 24 धावा 12च्या सरासरीनं. इथे मात्र एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल
35-36 पर्यंत जावं लागेल. विलास माळी आलात बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी आलाय. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. ऑन साइडला खेळा गॅप मध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तर योगेश एक चांगलं क्रिकेट खेळत असताना सध्या तरी आपण जर बघितलं तर एक चांगलं क्रिकेट योगेशच्या आजच्या माध्यमातून झालं. योगेश याला आपण जर बघितलं तर पहिलाच याने आतापर्यंत 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. जो खेळलाय गोलंदाज विलास माळी याच्या समोर फलंदाजी करताना पहिलाच मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये एक नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. चांगलं धावसंख्या बनवावी लागणार आहे. लेग स्पिन पद्धतीचा ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू टाकला होता. बॅक ऑफ द हँड एक धाव नक्कीच पूर्ण होईल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. आणि आता नव्यानं फलंदाजीला आलेला फलंदाज अजय जो की मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण या क्रिकेटला आजच्या दिवसामध्ये पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 29 धावा या धावफलकावरती आहेत. आपण पाहतात नगरसेविका चषक 2026 क्या बात आहे. ते व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक आपण पाहिलं तर 30 वरती जाऊन पोहोचतंय. ऑन साइडला चेंडू खेळलाय मोठा फटका. आणि इथे आपण बघतोय की जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मागील मॅच मध्ये हिरो ठरला होता ती हिरोवाली कामगिरी तो करतोय सध्या तरी अजय. आणि अजय कानात याने मात्र जबरदस्त काम केलंय. वेळेवरती मोठा फटका खेळलाय. धावसंख्येला नेऊन ठेवलाय ते म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. बघा आमचे पंच सुद्धा आता गोटीनेम खेळायला लागलेत वाटते. योगेश याच्याकडे चेंडू द्यायचा होता. सकाळचे 4:49 झालेत. ऑन साइडला अजून एक मोठा फटका. सुपर बॅटिंग बाय अजय कानात. धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 42 या धावसंख्येवरती. विलास माळी याच्यावरती आक्रमण चढवलंय. आणि आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय कधी कधी स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय विथ स्पिन खेळला होता या चेंडूला. धाव फलक आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी करत असताना दिसतोय. धावसंख्या 42 धावा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे 4 चेंडूंचा खेळ झालाय. विलास पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूच्या खाली शतरक्षकाला सरळ चेंडूला टाकलं होतं. फलंदाज बाद. मग हा फलंदाज चांगलं काम करून गेला त्याच्या संघासाठी. किती चेंडू खेळला तर फक्त आणि फक्त 3 चेंडू तो खेळला. 3 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं 12 धावा बनवल्यात. उत्कृष्ट कामगिरी. चला नव्यानं फलंदाज जो येतोय मैदानाच्या आतमध्ये लवकर यायचा आहे. आय थिंक वैभव या ठिकाणी येतोय. बघा प्रमोट केलं होतं अजय कानात याला आणि त्याचं काम त्याने केलंय. म्हणजे आई सोनसरी तांबडमाळ संघाला अजून एक चांगला फलंदाज या ठिकाणी मिळाला आहे ज्याने की एक जबरदस्त क्रिकेट या आजच्या दिवसामध्ये दर्शवलं गेलंय.
आणि त्याच्या आयुष्यासाठी नक्कीच हे मर्देव राजाळी संघाचा नगरसेविका चषक ही आठवण राहणार आहे. एक चांगलं क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. वैभव आलाय, क्या बात आहे. वाईट चेंडूची नोंद फिल्डिंग साईडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 42 धावा, 43 धावांचं लक्ष. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शैलेश आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण पाहतोय की सामन्याला सुरुवात होते. अतुल आलाय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. अतुल ठाकरे. अतुल ठाकरे च्या अगोदर अजून एक अतुल आपल्या असोसिएशन मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहायचो. अतुल नडगे त्याचं नाव. मात्र
सध्या मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये अतुल आपल्याला बघायला मिळेल. अतुल नडगे, आज अतुल ठाकरेला बघतोय आपण. जस्ट शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळला जात आहे. फोर्स करायचा होता चेंडूला. एकदा पूर्ण इथे थ्रो रॉंग एंडला थ्रो झालाय. अंतर जर आपण पाहिलं नक्कीच अर्थातच यष्ट्यांच्या मागे योगेश उभा आहे आणि योगेशच्या हातामध्ये इथे थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय जबरदस्त रणवीर विकेट बघायला मिळाले. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती आल्यात. सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसातील अंतिम सामना. थोडासा आवाज कमी ठेवावा लागतोय आपल्याला सध्या तरी. एज लागला, शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल, फेकेल. फ्लाय स्लिपला चेंडू गेला होता. छोटासा किनारा लागल्यामुळं बाउन्स, वन बाउन्स त्या ठिकाणी फ्लाय स्लिप मध्ये गेला होता चेंडू. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी बघायला मिळतोय आयसोनसरी तांबडमाळ. मात्र अतुल याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर जिंकायचं असेल तर. अन्यथा आपण पाहतोय संजय याचा बॅटिंग आपण पाहिले, जबरदस्त बॅटिंग करतो हा सुद्धा. मात्र जर लोहियानगर संघाला जिंकायचं असेल तर या जोडीला चांगलं काम करावं लागणार आहे. व्हॉट बॉल, व्हॉट अ बॉल पाहणं गरजेचं आहे. काय तर पंच सांगतात की बघा वाईट आहे का. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय जयेंद्र वाघे. पंचांनी चेक करण्यासाठी सांगितले. डाऊन द लेग जातोय का चेंडू. फेअर डिलिव्हरी. आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू गेला होता शरीराच्या यष्टीवरनं किंवा मग यष्ट्यांच्या वरनं, आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल करत होता, भरपूर पुढे आला होता, भरपूर ऑफस्टमच्या जवळपास बाहेरच आला होता फलंदाज खेळण्यासाठी. क्या बात आहे. सावकाश सावकाश शरीर यष्टीला जर चेंडू लागला असेल तर आय थिंक ऑल इज वेल. जबरदस्त काम या ठिकाणी केलं जात आहे. फलक आपण पाहिलं तर थोडंसं शांत आहे, ज्याची गरज आहे. मी म्हणेन एखादा मोठा फटका घ्यावा लागेल तेव्हा कुठे सामन्यामध्ये एक रंगत किंवा मग प्रवास जो आहे तो पुढचा प्रवास सोपा होऊ शकतो लोहियानगर संघाचा. संजय खोपटकर याला आता हातपाय मारावे लागतील कारण डू ऑर डायची कंडिशन आहे, कारण या मरोची परिस्थिती आहे. हो हो हो, चांगला प्रयत्न होता हुक करण्याचा. मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. 2 फलंदाजांना आपण पाहिलं तर नक्कीच चांगली फलंदाजी त्यांच्याकडे आहे. मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क सध्या तरी संजय खोपटकर सध्या करू शकलेला नाहीये. अतुल ठाकरे याच्या बॉलिंगवरती 2 धावा फक्त आलेल्या आहेत. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ऑफसाईडला फक्त जंटल पुश केलं. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो, घातक ठरू शकतंय आणि या ठिकाणी शैलेश घातक ठरलाय. शैलेश झालाय बाद धावचीच्या रूपानं. बघा शैलेश याला एकही चेंडू खेळू दिलेला नाहीये, म्हणजे त्यांना खेळण्याची संधीच दिली नव्हती. संजय किती चेंडू खेळला तर जवळजवळ मला वाटते पूर्ण षटक तोच खेळलेला आहे आणि किती धावा बनवल्या तर फक्त 3 धावा. म्हणजे खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 नाही, पुरा 1 रुपया. योगेश बरप बॉलिंग मार्क वरती. आता आरंभ आलेत, आरंभ कोम बॅटिंग साठी येत असताना योगेश बरप आले बॉलिंगला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3, फक्त 3 धावा आहेत. किती धावांची गरज आहे अजून सुद्धा आपण पाहतोय.
40 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. मोठे पटके मारावे लागतील. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी मयूर शेंडे आहेत, मात्र मयूर शेंडेच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. 4 धावा मिळाल्या, ज्या 4 धाव्याने धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 7 वरती. आता मात्र 36 धावांची गरज आहे आणि 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 36 धावा. आरंभ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये आजच्या दिवसामध्ये एका षटकामध्ये 22 धावा सुद्धा येताना आपण पाहिलेल्या आहेत. हो, थोड्या अंतराने वाचलाय. डाऊन द लेग, व्हाईट बॉल. जर तुम्ही गोलंदाज असाल आणि हा मॅच या चेंडू पाहिला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा वाटेल की कदाचित या ठिकाणी चेंडू यष्टीला लागला असेल. मात्र बेल्स जोपर्यंत डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत आपण पाहतोय की कुठल्याही पद्धतीने बाद ठरवता येत नाही खेळाडूला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला आरंभ यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळेल क्षेत्ररक्षकाला. चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. योगेश याची गोलंदाजी आपण जर पाहिली तर जास्त काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही योगेश. कधी त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहिलं तर फक्त बेसिक वरती तो जास्त ध्यान देतोय. बघा त्याची लाईन आणि लेंथ बघा कशा पद्धतीने तो मेंटेन करत असतो. शॉर्ट पिच डिलिव्हरी, इथे शॉर्ट पिचचा वापर केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती लागल्यात. याचा अर्थ आपण जर बघितला तर एक चांगली बॅटिंग आरंभ आणि आता संजय यांच्या माध्यमातून केली जाते. बरोबर ना. तर 42 धावा झाल्या, 43 करायच्या. धावसंख्या झालेली आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. याचाच अर्थ आपण पाहू शकतो 28 धावांची गरज. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि हा चेंडू नाही, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडू आडला होता. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या झाली ती 17 धावा. आता 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. 8 चेंडू 26 धावा, कारण की 43चं टार्गेट आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजेच अजून सुद्धा 8 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. पुन्हा एकदा योगेश अपील केली होती. हा 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 प्रयत्न केला होता मयूर याने, मात्र हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 21. आता 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू हे शिल्लक आहे. 7-22चं इक्वेशन आहे. अगोदर 6-22चं इक्वेशन, ती धावसंख्या क्लिअर झालेली आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर मयूर याने अतिशय चांगला प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न अपुरा पडला गेला. क्या बात आहे. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. अतुल याने चेंडू पकडला, थोडासा हास्यास्पद या ठिकाणी बघायला मिळाला. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. मॅच या ठिकाणी एका टाईट सिच्युएशन मध्ये आहे आणि वैभव याला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. वैभव दळवी पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन आलंय. ह्या आजच्या दिवसामध्ये 2 तासामध्ये दुसऱ्यांदा, शेवटचे 2 तास जे आहेत या टुर्नामेंटचे, त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा ही स्थिती या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे आणि आपण पाहू शकता काय घडतंय. तर वैभव आलाय
आणि वैभवाने असे भरपूर सामने नक्कीच जिंकून दिले असतील म्हणून त्याच्यावरती विश्वास हा ठेवला गेलाय. मात्र समोर आहे आरंभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना वैभव दळवी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू 22 धावा डिफेंड करायचे आहेत. सुरुवातीचे 2 चेंडू आपल्याला दाखवतील की सामना कुठल्या बाजूने जातोय, पाहणं गरजेचं आहे. वैभव टिवरी गाव एंडच्या बाजूनं ओव्हर द विकेटचा मारा. लेंथ चांगली होती मात्र लाईन खराब, परिणाम एक वाईड ना धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच धाव संख्या झाली म्हणजेच 22. 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा. जबरदस्त रंगदार स्थितीमध्ये आलेला मॅच. ऑन साइडला खेळायचं होतं, छत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न केला होता योगेश याने मात्र षटकार आलाय, षटकार. आता 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. चांगला फटका खेळला होता या ठिकाणी आपण पाहिलं ते म्हणजे आरंभ याच्या बॅटमधनं आलेला. धाव संख्येमध्ये फरक पडतोय. 28 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. नित्यसाई लोहियानगर चांगल्या स्थितीमध्ये आलाय सध्या तरी. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. मात्र मी म्हणेन जास्तीत जास्त फोकस करावा लागेल फलंदाजाला सुद्धा आणि गोलंदाजाला सुद्धा. कुठे गोलंदाजी करायला हवी, कुठे फटके खेळायला हवेत, दोघांना सुद्धा कॉन्टेस्ट या ठिकाणी. हो क्या बात आहे. आरंभ याच्या बॅटमधनं आलेला अजून एक मोठा फटका, षटकार. आता मात्र इथे पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन या ठिकाणी येऊन ठेपलंय. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची नक्कीच या ठिकाणी गरज असणार आहे. वैभव दळवी बॉलिंग मार्क वरती आल्या. त्याच्या समोर फलंदाजी आरंभ याने एक चांगल्या अध्यायाचा आरंभ केलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. बॅक टू बॅक 2 मोठे फटके मारलेत आणि जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी. चला चेंडू मला वाटतंय त्या कंपाऊंड मध्ये गेलाय की काय. यस, नवीन चेंडू घेऊन खेळावा लागेल. 9 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 9 धावा. बघा इथे थोडासा कान मंत्र दिला असेल किंवा मग योगेश याने आपली जागा बदलले आणि बघायला मिळते आपल्याला की एक सिली मिड ऑफ लावला गेलाय. चार चेंडू 9 धावा. अहो क्या बात आहे. इथे मात्र अजून एक मोठा फटका. लगातार 3 षटकार मारले गेलेत. षटकाराची हॅट्रिक आणि आरंभ कोम याच्या माध्यमातून खेळलेला हा जो फटका होता तो जबरदस्त होता. आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मात्र मॅच अजून सुद्धा संपलेला नाहीये, लक्षात असू द्या मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण या मैदानामध्ये वावरतोय मी म्हणेन इथे आरंभ याने चांगलं काम केलंय आणि त्याच्या संघाला स्ट्रॉंग स्थितीमध्ये आणलंय. आज जर हा इथे 22 धावा चेस झाल्या तर मात्र हा दुसऱ्यांदा असा विक्रम होईल या मैदानावरती. जिथे 10-10 12-12 धावा डिफेंड झाल्यात तिथे 22 धावा ह्या चेस होतील एका षटकामध्ये. याला म्हटलं जातं क्रिकेट. याला म्हटलं जातं रोमांचित करणारा हा एक खेळ. म्हणून क्रिकेटचे दिवाने एवढी लोक काय तर एका चेंडूवरती जो राजा असतो तो दुसऱ्या चेंडूवरती कफल्लक असतो हे सुद्धा या ठिकाणी दर्शवलं गेलंय. काही वैभव याच्याकडे 22 धावा होत्या, त्याच्यातल्या जवळजवळ 18 धावा या ठिकाणी आतापर्यंत आलेल्या आहेत. दरम्यान
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आता पुन्हा एकदा सेम सिच्युएशन आले. 2 चेंडू 1 धाव. काय घडतंय, काय बिघडतंय? आरंभ याच्या बॅटमधनं ज्या धावा येतात त्या धावा रोखण्यासाठी आणि सोनसरी तांबडमाळा संघ थोडासा कमी पडतोय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. प्रत्येक क्षणाला एक ना एक काही ना काही बदल, काही ना काही इथे फेरबदल करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. वैभव याच्याकडे चेंडू आहे. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. आज चेंडू जर डॉट आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा येईल तांबडमाळ संघ. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि हातामधला झेल या ठिकाणी सुटला गेलाय. खूप खूप अभिनंदन नित्यसाई लोहिया नगर, खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आई सोनसरी तांबडमाळ या संघाचे खूप खूप आभार. हार्डलक हार्डलक हार्डलक. चला जाऊया. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच कोण असेल? नो डाऊट आरंभ कोम हा खेळाडू आहे मॅन ऑफ द मॅच. चला अगोदर मॅन ऑफ द मॅच घ्या, नंतर तुम्ही फोटो सेशन करा. मॅन ऑफ द मॅच घ्या अगोदर. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना संपला. नित्यसाई लोहिया नगर या संघाने सुपर 5 मध्ये जाण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपला मार्ग मोकळा करून घेतलाय आणि सुपर 5 मध्ये त्यांनी क्वालिफिकेशन केलेलं आहे. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आरंभ कोम जबरदस्त फटकेबाज खेळी आणि शेवटच्या षटकामध्ये 21 धावा, 21 ते 22 धावा नक्कीच सहजतेनं ज्या कुठल्या गेल्या त्याच्या जोरावरती तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. तर आरंभ कोम याने लवकर यायचंय. आरंभ मॅन ऑफ द मॅच.